असं केलं, असं जर मारलं तो तिकडे जातो. हे काय, हे परत एनर्जी टॉयच आहे. याच्यामध्ये तुम्ही किती मागे नेता त्याच्याप्रमाणे तेवढी स्थितीची ऊर्जा. परंतु देर इज ऑलवेज समथिंग कॉल्ड इलॅस्टिक लिमिट. आपण म्हणतो ना, घरामध्ये काही झालं ना, हे तू प्रमाणापेक्षा जास्त ताणू नको बरं का, आपण म्हणतो ना, ते प्रमाणापेक्षा. अरे आपल्या या ज्या भाषा आहे ना, त्या भाषांमध्ये जे म्हणजे म्हणी वगैरे वापरतो ना किंवा वाक्प्रचार वापरतो ना, त्याच्यामध्ये प्रचंड विज्ञान आहे. आपण म्हणतो तळपायाची आग मस्तकाला गेली. आता याच्यामध्ये काय आहे, थर्मल कंडक्टिव्हिटी आहे. तळपायाची आग मस्तकाला पटकन गेली कशी काय, ते एवढं कंडक्टिव्हिटी वाढली कशी काय. तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे, कारण नाही भाषेमध्ये पण विज्ञान आहे. विज्ञानामध्ये जशी भाषा आहे तशी भाषेमध्ये पण विज्ञान आहे. आपण जेव्हा म्हणतो ना, मोठी तारेवरची कसरत करावी लागली हो मला, ही तारेवरची कसरत म्हणजे काय, इट इज अ सेंटर ऑफ मास. तो तारेवर जो इकडनं तिकडे जातो, ती डोंबाऱ्याची ती महिला किंवा तो पुरुष जो असतो, तो बांबू घेतो आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे जातो. त्यावेळेस त्याला तारेवरची कसरत करावी लागते. म्हणजे काय करावं लागतं, तो जो बांबू आहे ना, तो बरोबर धरावा लागतो. तो जर एका बाजूला थोडा जरी जास्त झाला तर गुरुत्वमध्य डिस्टर्ब होतो आणि तो त्याचा तोल जाण्याची शक्यता असते. पण ह्या ज्या म्हणी आहेत, या बऱ्याच म्हणींमध्ये आपल्याला विज्ञान दिसेल. तसं मी जर आता सांगितलं ना की तू जरा काय कर, जास्त ताणू नको. तसं हे जर प्रमाणापेक्षा जर जास्त ताणलं तर काय होणार, इट विल क्रॉस इज इलॅस्टिक लिमिट अँड इट मे लूज इट्स इलॅस्टिक प्रॉपर्टी. तर त्याच्या मागे म्हणण्याचा उद्देश असतो की तू जास्त ताणू नको, म्हणजे याच्या पलीकडे गेलं तर तुटण्याची शक्यता आहे. आणि एकदा तुटलं की परत ते जोडणं अवघड असतं. ते जोडलं तरी पण असं म्हणतात ना, वन्स इट इज ब्रोकन क्रॅक रिमेन्स. यू कॅन यूज द वेसल बट क्रॅक रिमेन्स फॉर एव्हर. कपाला तडा गेला, कप तडा गेलेला पण वापरता येतो, परंतु तो तडा आहे ना, तो कायमचा तसाच राहतो. तर तडा जाणार नाही अशी काळजी आपण घेतली पाहिजे. एकदा तडा गेला की तो तडा कायमस्वरूपी राहतो. तो आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा आपण ज्यावेळेस कुणाशी बोलतो, कुणाशी काही संभाषण करतो, कुणाशी काही व्यवहार करतो, कुणाशी काहीतरी काय म्हणतात ना युक्तिवाद करतो, त्यावेळेस आपण एक गोष्ट लक्षात नाही ठेवली पाहिजे की या बोलण्यातनं समोरचा माणूस